नमस्कार मित्रांनो, आज आपण लेक लाडकी या योजनेचा जी.आर बघणार आहोत। राज्यातील मुलींचा सक्षमीकरणासाठी लेक लाडकीची योजना आहे त्याबद्दल आपण बघूयात। सर्वप्रथम जी प्रस्तावना आहे त्यात मुलींचा जन्मदर वाढवणे व मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन संदर्भातील जी दिनांक 1 ऑगस्ट 2017 शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली आहे। सदर योजनेत मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठीच नवीन योजना लागू करण्याचे शासन विचाराधीन होते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडली ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये रोख देण्यात येतील अशी जी घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यास अनुसरून राज्यात मुलींचा सक्षमीकरणासाठी लेक लाडली ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर या शासन निर्णयाविषयी बघूयात की माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासनाचे निर्णय मान्यता देण्यात आहेत। या योजनेचे काही उद्दिष्ट आहेत। मुलींचा जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, तसेच मुलींचा सक्षमीकरणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचा शून्यवरून प्रमाण वाढविणे। सदर योजनेच्या काही अटी आणि शर्ती व कागदपत्रे आहेत। तर त्यापैकी पिवळ्या व केशरी जी शिधापत्रिका धारक असतील त्यांना मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावरती 6,000 रुपये आणि सहावीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये आणि लाभार्थीच्या मुलीच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये याप्रमाणे 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे। तर आता आपण बघूयात की याच्या काही अटी आणि शर्ती आहेत। यामध्ये ही योजना पिवळ्या केशरी शिधापत्रिका कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास देखील ही लागू राहणार आहे। तर पहिल्या टप्प्यात अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य राहणार आहे। तसेच प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा 1 मुलगी किंवा दोन्ही मुली असल्यास देखील सदर हा देय असणार आहे। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीस किंवा मुलास सदर हे पात्र असणार नाही। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1 लाखापर्यंत असायला हवे, त्याच्यापेक्षा जास्त नको। यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहे। लाभार्थी जन्म दाखला, कुटुंब प्रमाणाचा उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर लाभार्थीचे बँक पासबुक, रेशन कार्ड आणि मतदान कार्ड ओळखपत्र, तसेच संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या जी शाळा असेल त्यांचा बोनाफाईड लागणार आहे। लेक लाडकी जी योजना आहे त्याची काही कार्यपद्धती आहे। सदर योजनेअंतर्गत मुलींना मुलींच्या पालकांसाठी 1 एप्रिल 2023 पासून यानंतर मुलींचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुलींच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील जे काही अंगणवाडी सेविका असेल त्या सेविकांकडे सदर कागदपत्र पुरविणे आणि त्यानंतर त्यांनी तो अर्ज करणे हे देखील तेवढंच अनिवार्य असणार आहे। तर बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा अधिकारी, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला बाल विकास यांच्याद्वारे हे सदर प्रक्रिया पार पाडणार आहे। अंगणवाडी जी मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची प्रमाणपत्राची छाननी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना एकत्रित यादी जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे द्यावायची आहे। त्यानंतर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद हे वरिष्ठ
रँडम पद्धतीने सदर अर्जाची छाननी केली जाणार आहे व त्यानंतर अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी अधिकारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा अपूर्ण असल्यास त्याची माहिती सदर अंगणवाडी सेविकांकडे कळून आणि त्याची माहिती पूर्ण भरून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे। त्यानंतर या योजनेअंतर्गत महिन्याला प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत तो सादर करणे अनिवार्य राहणार आहे। तर अंगणवाडी सेविका त्यांच्यानंतर मुख्य सेविका, आता आपण बघूयात की सदर कार्यपद्धती कशी चालणार आहे। शहरी आणि ग्रामीण या 2 भागांसाठी वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे। शहरी आणि ग्रामीणमध्ये दोघांना अंगणवाडी सेविकांमध्ये किंवा मुख्य सेविकांकडे जमा करावायचे आहे। त्यानंतर सदर जे बाल विकास अधिकारी असतील त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर फायनल स्टेजला जाणार आहे। अर्ज जतन करण्याबाबत अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे गेल्यानंतर डिजिटलायझेशन करून सदर अर्जाची लाभ मिळेपर्यंत जी दक्षता आहे ती घ्यावायची आहे। त्याच्यानंतर सदर योजनेअंतर्गत काही ज्या बाबी येणार त्या सर्व बाबी पूर्ण करण्याचे काम या सदर अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांचे असणार आहे। सदर योजनेअंतर्गत प्रसिद्धी जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद तसंच नोडल अधिकारी यांनी याबाबत टप्प्याटप्प्याने जी माहिती असणार आहे ती माहिती घ्यायची आहे व सदर योजनेअंतर्गत येणारा जो लाभ आहे तो टप्प्याटप्प्याने DBT द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने खात्यावर जमा होणार आहे। एखादं लाभार्थी कुटुंब व योजनेमधील एक अथवा काही खाजगी टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाले असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे व तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणून घेतला तर तिथे देखील सदर कागदपत्रे हे सादर करावायचे आहेत। सदर योजनेअंतर्गत 5 वर्षानंतर योजनेचे मूल्यमापन करून पुढे सुरू ठेवण्याबाबत अथवा सुधारण्याबाबत ती राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। दिनांक 1 एप्रिल अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल। मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याची जी मुदत आहे ती 31 डिसेंबर 2023 राहील व सदरचे नंतरचे अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत अशी देखील माहिती यात दिली गेलेली आहे। तर आपण बघूयात की आता अर्ज कसा करावायचा आहे। तर सगळेप्रथम लाभार्थीचं नाव, लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक, पालकांचं नाव, पालकांचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी माहिती सदर फॉर्मवरती जोडायची आहे। त्यानंतर सध्याचा निवासाचा जो पत्ता असणार आहे ती सर्व माहिती द्यायची आहे आणि या योजनेअंतर्गत फॉर्म जो भरते वेळेस आहे त्या काही चुका झालेल्या असतील तर त्यात तसे नमूद करायचं आणि जो तुम्हाला खाते क्रमांक द्यायचा आहे तो खाते क्रमांक, त्याचा IFSC कोड, सदर माहिती व पालकांची सही घ्यायची आहे। सोबत लाभार्थीचा जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि संबंधित टप्प्यातील शिक्षण घेत असल्याबाबत शाळेचं बोनाफाईड व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याचं प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे आणि त्यानंतर सदर कारवाई पूर्णपणे पार पडणार आहे। तर त्यानंतर अंगणवाडी सेविकेने सदर माहिती भरून जमा करायची आहे। तर मित्रांनो, ही होती लेक लाडली या योजनेविषयी सर्वसमावेशक हा जो GR होता। याची माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा। धन्यवाद।